मात्र सुरेख लांजाकडून आक्रमणाची धुरा लांजा मात्र आक्रमण करतोय आक्रमण करण्याकरता सॉरी संगेलवाडी संघ आक्रमण करतोय आणि संरक्षण करण्याकरता मात्र त्या ठिकाणी लांजा संघ संगेलवाडी संघ अतिशय अप्रतिम ज्यांना वयाची मर्यादा अतिशय लहान असते तुम्हाला असले तरी अतिशय लाजवाब कामगिरी करत नेहमीच सातत्य निर्माण करण्याचं काम करणारा हा संघ म्हणून या संघाला पाहिजे तर ज्यांनी कालचं नाविन्य पूर्ण दिवस गाजवला वाचवला असा संगेलवाडीचा छोटा चंपू या ठिकाणी छोटा पॅक पडा धमाका कशा प्रकारे करू शकतो अंतिम सामन्याचा एक मात्र गडी बाद केल्याची घोषणा होते लांजा संघाचा मात्र एक खेळाडू पाहतोय आता मात्र एक सुरेख कामगिरी जयसिंगवर 10 खेळाडू मात्र खेळून काढतोय लांजा आणि संगेलवाडीच्या दोन्ही संघांदरम्यान हा अंतिम थरार पाहण्याकरता उपस्थित सर्व मान्यवरांचा मी पुन्हा एकदा वारंवार स्वागत करतो आभार मानतो धन्यवाद देतो आणि पुन्हा एकदा 10 नंबर खेळाडू आता अनपेक्षित खेळाडूला बाद करण्याची किनिया करण्याची नावी संधी संरक्षण करता मात्र आपला संरक्षण करताना 6 नंबरचा खेळाडू दरम्यान चांगल्या प्रकारे तितक्या प्रमाणे झेपती बॅक खोलचा इशारा होतोय पोलवर जातोय पुन्हा एकदा आपला करीच दाखवण्याकरता सन्मानित होतोय पाहूया याच खेळामधून भारत खेळामधून आपलं काम कशा प्रकारे करणार आहे तो संगेलवाडी वादोळे संघाचा खेळाडू मागील वर्षीचा विजेता संघ मात्र दुसरा धक्का बसवतो लांजा संघाला आणि दुसरा गडी बाद करण्यास मात्र आपले केनिया निर्माण करतोय धबधबा निर्माण करतोय आणि आपले वर्चस्व गाजवण्याचे वाजवण्यास आपलं काम सोपपणे बनवतोय आता इथे मात्र थोडा खो बॅक होतोय बॅक खोचा नजरा राहतोय आणि याचाच फायदा होतो का टाच मारण्याचा एक रोमहर्षक प्रमाण करण्यासाठी वादोळे संघ अतिशय आक्रमण खेळण्याचा नजराणा निश्चितच त्यांनी कालच्या सामन्यामध्ये अप्रतिम खेळाचं दर्शन घडवतो तो वादोळे संघ आज कशा प्रकारे खेळाचं दर्शन घडवतो काय आता दबदबा निर्माण करतो आणि प्रतिस्पर्धेला कसा कडवं आव्हान निर्माण करण्याची संधी उपलब्ध करतो तो पाहायला मिळणारा या सामन्या दरम्यान थोडस अटॅक वाढवणं गरजेचं आहे यशस्वी पुन्हा एकदा आक्रमण वाढवण्याकरता आता इथे मात्र 6 नंबरचा खेळाडू मात्र चांगल्या प्रकारे संरक्षण करतोय आपलं स्वतःचं संरक्षण करतो बचाव करतोय आणि आपल्या संघासाठी मात्र खेळाचा वेळ घालवण्याची किमया करतोय आपल्या मार्गी 7 मिनिटांमध्ये कितपत गुणाची कामाई करताना आपल्याला पाहायला मिळणार आहे दरम्यान पुन्हा एकदा आक्रमण जातोय साखळीमध्ये जातोय आणि ही साखळी तोडण्याची किमया होते काय तर मोठी संधी उपलब्ध होते अतिशय अप्रतिम कॅच करण्याचा तिसरा गडी बाद झाल्याची घोषणा होते 3 गडी आतापर्यंत मारले गेले ते चौथा गडी सुद्धा बाद होतोय टाळ्यांचा जोश होते चक्रच होते या छोट्या खेळाडूंसाठी सगळ्या प्रकारचा खेळ आपण पाहतोय वादोळे आणि लांजा या दोन पार होतोय त्या बहारदार खेळ दर्शन खेळवलं जातोय अप्रतिम खेळ दर्शन होतोय इथे मात्र 6 गडी आतापर्यंत माझे आपल्या कामाला निर्माण दबदबा केलाय तोच होतोय 20 होतोय मात्र निश्चितच धारदार कामगिरी आपण करून दाखवली त्याबद्दल पुन्हा एकदा आभार मानतो पुन्हा एकदा आपले धन्यवाद देतो अशा प्रकारचं काम निश्चितच आपल्या शेखर सरांच्या मतदार संघामधला हा वादोळे गाव असून याच वादोळे गावामधला संगेलवाडीचा एक खेळाडू असणारा संघ आपण या ठिकाणी आपला संघ विजयाच्या दिशेने घोडतोड करण्याकरता एक आपलं उद्दिष्ट पूर्ण करण्याकरता खेळाचं दर्शन घडवण्याकरता या ठिकाणी सामने शेवटी पाहण्याकरता आपण या संघाने सर्व साक्षीदार आहात एक रोमचे सामने चित्र आपण पाहतो आहोत एक चांगला खेळ एक आंतरराष्ट्रीय स्पर्धेला लाजवेल अशा प्रकारचा खेळ या ठिकाणी जिल्हा स्तरावर आपण पाहतोय एक चांगली सुवर्ण संधी यात आपल्या अभिनव वर्षांच्या नजरेतून निश्चित जाणार नाही आहे त्यावेळी चांगल्या प्रकारे खेळ खूप ठराव आपण या ठिकाणी पाण्याची किमया करतोय इथे मात्र हलकेसा पिलवतं ते हलकेसा पिलवतं थिएटर लावला असतंय जोश जातो 7 नंबरचा खेळाडू मात्र पुन्हा एकदा पाठला करण्यापेक्षा मात्र मोठी संधी उपलब्ध होते मात्र थोडीशी चूक होते निश्चित तो स्लिप मारला आहे
एक मोठी संधी उपलब्ध होती, ही संधी मात्र सोडत नाही आहे. संधीचा स्पर्धा केला होता, शाबासकीची थाप मात्र आपल्या पाठीवर मारण्याची किमी होते. बॅक होता नजरा 7 गडी बाद करण्याची आतापर्यंत किमी गेले याच संगलेवाडीच्या वांजोळी संघानं. इथे मात्र रनिंग हँड टच मध्ये सगळे व्ह्यूअरने अडकवण्याचा प्रयत्न होता, पण तसं घडत नाही आहे. अटॅक वाढवला जातोय, अटॅकचा स्पीड मात्र निश्चित आपल्या एक्सप्रेस प्रमाणे वाढवण्याची किमया करण्याची ताकद असणारा वांजोळी संघ. आणि ह्याच मटात गोल अपील मात्र फेल होतोय. बॅक थ्रोचा इशारा होतोय, कारण खो खो म्हटलं तर अतिशय परिश्रम, कष्ट आणि जिद्द असाच या संगम ज्या होतं त्यावेळी मात्र आपण चांगल्या प्रकारे खेळ करून दाखवण्याची किमया करू शकतो. त्याच प्रकारचं उदाहरण आपण या ठिकाणी पाहतोय वांजोळे संगलेवाडी या संघाकडून. मागील वर्षीचा अंतिम विजेता संघ तो संघ या ठिकाणी आपली किमया करतो, पाठला करतो. संधी होते का विजय सोडा होते, तुम्हाला गुण आपल्या खात्यावर जोडला जातोय. कोणता खेळाडू या स्पर्धेचा मार्गाने जाणारा आणि मला पद बदलणार आहे, कोण हरेगा कोण जितेगा इस अशा प्रकारची मॅच तर खेळ घेतला आपण आणि या संपूर्ण क्षणाचे साक्षीदार आहोत आपण. एक चांगल्या प्रकारचा अंतिम थरार पाहतोय तो वांजोळे आणि लांडा या दोन संघादरम्यान. बॅक होता इशारा होतोय आणि बॅक होत्या इशाऱ्यानंतर थोडासा विश्रांतीचा वेळ घेतला, पोलवर जातोय, पोलवर पुन्हा आपली आक्रमक सुरुवात करतोय. वांजोळे मात्र हँड टच करण्याचा निश्चित सफल होतोय आणि मात्र 9 गडी बाद करण्यात सफल ठरला आहे तो वांजोळेचा संगलेवाडी संघ. आता मात्र पाहूया कितपत गुणांची कमाई करणारे अद्याप चांगल्या प्रकारचं काम म्हणू शकतो. पहिली हा गडी बाद करण्याची किमी होते. अशा प्रकारे पहिल्या चांगलं सत्र बघा पाहूया. इथे मात्र मोरा टिपतो का म्हणजे तशी कमी काढायला कारण तिथं आक्रमक असताना पहिला जोरदार फिरतोय आणि निश्चित हे अपील उचलून धरणार आहे आणि महत्वाचा हिरा मात्र या ठिकाणी बांधतोय तो संगलेवाडी संघाचा. एक बाद झाला गडी मात्र पाहूया उर्वरित मिनिटांमध्ये कितपत गुणांची कमाई करतो लांजा संघ. इथे मात्र अनपेक्षित एक गुण टिपण्याचा प्रयत्न होता, पण तसं घडत नाही. कारण तिन्ही खेळाडू अतिशय लाजवाब लयबद्ध खेळण्याचा मानत असणारे. आता मात्र पाहूया इथे एक मिस होतोय, बॅक खोचा इशारा होतोय आणि याच बॅक खोचा श्रवण धावडे ज्यानं कालचा दिवस गाजवला वाजवला आणि आपल्या गावावर पूर्ण दिवस करण्याचा किमी ऐकले तो श्रवण मात्र या ठिकाणी आपला दबदबा निर्माण करतोय जर्सी नंबर 12 कडून. एक चांगल्या प्रकारे खेळ दाखवतोय श्रवण. निश्चितच आपल्या संघाचा एक आता स्तंभ म्हणून या श्रवण धावडेला पाहिलं तर इथे बद्दल मोठी सुवर्ण संधी होऊ शकते आणि ती संधी उपलब्ध होऊ शकते का. इथे मात्र एक गडी बाद झाल्याची घोषणा होते आणि आता सारा मात्र काम श्रवणवर. जर श्रवणची खेळी अडकवण्याची गडगडवण्याचे काम केलं लांडा संघाने निश्चितच यशस्वी करू शकतो. इथे मात्र मिस होतोय, श्रवणला मात्र विश्रांतीचा वेळ दिला जातोय, बॅक होता इशारा होतोय आणि पुन्हा श्रवण आपल्या पोलवर स्तब्ध उभा असताना निश्चितच साहिल या ठिकाणी आपला दबदबा निर्माण करतो. साहिलला मात्र सारं काम करावं लागणार आहे कारण चांगल्या प्रकारे साहिल आपला दबदबा निर्माण करतो. एक चांगल्या प्रकारचा खेळ या साहिलला करावा लागणार. श्रवण आणि आपल्या सहकारी जोडी मैदानाच्या बाहेर बाद होऊन बसले आहेत आणि श्रवणला मात्र पहिल्या मॅच मधून एक महत्वाचा वेळ काळा इथे मात्र मोठी संधी उपलब्ध होते आणि हा मात्र बाद. पहिली मॅच या ठिकाणी समाप्ती होते. आतापर्यंत दुसरी मॅच सज्ज होत असताना कशा प्रकारे लांजा संघ आपला कमबॅक करतो. आक्रमण अटॅक वाढवला तर निश्चितच वांजोळे संघाला अडचणीचं काम बनू शकतं. एवढी मात्रदार कामगिरी करण्याची सुवर्ण संधी असणार आहे ती याच लांजा संघादरम्यान. अंतिम सामन्याचा थरार पाहतोय
तो लांजा विरुद्ध वांजोळे या दोन संघादरम्यानचा. इथे मात्र बॅकवरचा इशारा होतोय. पाहूया काय घडणार आहे, काय बिघडणार आहे. आणि दुसऱ्या मॅच मधील दोन गडी अद्याप आपल्या कामगिरी चुरून करून दिसत आहेत. तमाम प्रेक्षक वर्गांच्या उपस्थितीमध्ये मात्र हा सामना चालू आहे. तो अंतिम सामना लांजा विरुद्ध वांजोळे या दोन दरम्यान बॅक तो इशारा दिला गेलाय. आतापर्यंत 3 गडी बाद करण्यास सक्षम ठरलाय, यशस्वी ठरला तो लांजा संघ. कारण बराच दरी पार करावी लागणार आहे लांजा संघाला. हव्या काय घडणार आहे, कशा प्रकारे आपल्या गुणांच्या खात्यात भर पडणार आहे. इथे मात्र चांगल्या प्रकारे खेळ पाहतोय, चांगल्या प्रकारे संरक्षण करताना वांजोळे संघलेवाडीचा संघ पाहतोय आपण. या ठिकाणी पाहूया मोठी चूक होऊ शकते का, संधी उपलब्ध होऊ शकते का, मला तसं घडत नाही आहे. कारण संघलेवाडी खेळाडू अतिशय अप्रतिम कार्यदर्शन घडवताना आपल्या प्रशिक्षकांचा विश्वास मात्र सार्थ ठरवून जाऊन दाखवत आहे. बॅकवरचा इशारा केला होतोय, त्या ठिकाणी कोणत्या प्रकारे गुण मिळत नाही आहे. तो संघलेवाडी संघाचा मात्र संरक्षक मात्र आपला बचाव करताना एकमेकांना ज्ञान असणारे, एकमेकांची माहिती असणारे, एकमेकांचे दुवे एकमेकांना माहिती असणारे दोन्ही संघ. तेजस सुजलची जोडी मैदानात सज्ज. सुजल मात्र लयबद्ध आपल्या संरक्षणकर्त्या करून सक्षम होत असताना जर्सी नंबर 7 इथे मात्र एक महत्वाचा घेरा टिकला होतोय. चौथा गडी पास करण्याची किमी होतीये ती लांजा संघाकडून. आपल्याला थोडस वाढवावं लागतंय, वाढवण्याची गरज निश्चित असणार आहे. कारण प्रतिस्पर्धेला अडचण असेल, संघाला संघाला अडचण असेल तर आक्रमण, अटॅक आणि साधी स्फूर्ती पाण्याला लावायला लागणार आहे. आणि तीच क्रिया करून दाखवतो का संघलेवाडी संघविरुद्ध लांजा संघ. मात्र बॅक थ्रोचा इशारा, बॅक थ्रोचा वारंवार इशारा करताना आपण पाहतोय लांजा संघ निष्फळ ठरतोय. कारण दुबळी आक्रमक करण्याची संधी या ठिकाणी निर्माण करून दिली होती वांजोळे संघानं. छत्रपती स्पोर्ट्स क्लब, शिवछत्रपती स्पोर्ट्स वांजोळे संघ अतिशय लाजवाब कामाची सुरू करताना आपण पाहतोय. त्यावेळेस लांजा संघात मातब्दार जरी दोन्ही संघाला पाहिलं तर नव चैतन्य निर्माण करण्याची उमत असणारे खेळाडू, एक कॉलेज युवक, एक शालेय जीवनातील खेळाडू या स्पर्धेमध्ये आता अंतिम सामन्याचं नेतृत्व करत आहेत. आणि त्याउलट जर पाहिलं तर चांगला युवक शक्ती असणाऱ्या लांजा संघाचा खेळाडू सुद्धा तत्पर. काय घडणार आहे, त्या प्रकारे कोण टिकणार आहे, कोण मारून गडी पास त्याची गोष्ट होते. आणि मात्र पुढचा गडी एक पास करण्याची किमी या लांजा संघ करतोय. 5 गडी पास करण्यास सफल झाला, यशस्वी झालाय. कितपत गुण आपल्या खात्यामध्ये जोडला जाणार आहे लांजाकडून. अजूनही आपल्या खेळामध्ये शिल्लक होत असताना मोठी देणी निर्माण झाली. आणि ती निर्माण झालेली देणी कशा प्रकारे आपण कमी करण्याची संधी उपलब्ध घेऊ शकतो का. माझा चांगल्या प्रकारे खेळ आपण पाहतोय तो याच वांजोळे संघाच्या तेजस द्वारा जर्सी नंबर 1 चा खेळाडू. याला मात्र याची कामगिरी कंट्रोल करणं तितकं सोपं काम होतंय. आणि एक हिरा मात्र त्याने पाळतोय. इथे मात्र मोठी अडचण होते आणि हा मात्र बाद होतोय. आता त्या रोगाच्या स्थितीमध्ये चालत येतोय. काय होणार आहे, काय बघणार, कशा प्रकारे आपल्या गुणांची कामे होणार बघूया. मात्र अशा प्रकारे खेळ समाप्त होती. हीच आघाडी मोडींकडून विजयाची उपचेष्टा निर्माण करतो का आपला संरक्षण करता लांजा संघ. मात्र बघूया आक्रमणामध्ये अतिशय धारदार असणारी निश्चितच प्रयत्नांची पराकाष्ठा, जिद्द, चिकाटी आणि निश्चयाचा त्याचं प्रत्यंतर दाखवून देतोय. वांजोळे सगळ्यांच्या मनामध्ये संधी उपलब्ध होते. आणि मात्र कोणत्या प्रकारे गुण मिळत नाही आहे. पुन्हा पाहूया अटॅक थोडासा वाढवला, निश्चितच ताळमेळ बिघडत होतं. आपली होतं हा मात्र पहिला व्हायला गुण मिळण्यास सक्षम होतोय वांजोळे संघ.
इथे मात्र पाहूया काय घडणार आहे, कशा प्रकारे आपला काम करणार आहे. थेट मात्र 7 नंबरचा खेळाडू मात्र अतिशय चांगल्या प्रकारचं काम करतोय. आपल्या संघाने जीवाची पराकाष्ठा निश्चित करतोय आणि याचाच फायदा उठवतोय का पाहूया. थोडासा अटॅक वाढवला आहे, स्पीड वाढवला आहे, आक्रमण निर्माण करण्यासाठी पुन्हा एकदा हा मात्र बाद होतोय. एक चांगल्या प्रकारचा कमबॅक करण्याची नामी संधी अप्रतिम खेळ दर्शन याने दाखवून दिलं जातोय. इथे मात्र बॅकफोचा इशारा होतोय आणि याच बॅकफोच्या इशाऱ्यानंतर पुन्हा एकदा खेळाडूला आपल्या सगळ्या दिशेनं विश्रांती घेण्याचा निश्चय होता. आता इथं मात्र सगळा खेळ पाहायला मिळतोय. बाद केल्याची गिरवी होते वांद्रे संघ दरम्यान एक गुण आपल्या खात्यामध्ये जोडला जातोय. तीन गुण बाद गिरवी होतीये. अशा प्रकारे पुन्हा एकदा आक्रमण वाढवतो का, प्रेक्षकांची मन जिंकतो का, कारण मागील वर्षाचा करिश्मा दाखवून देतो का वांजोळे हा संघ संघलवाडीचा. कारण मागील वर्षाचा अंतिम विजेता हा संघ म्हणून या संघाला पाहतो आपण आणि तो संघ तीन करिश्मा पुन्हा आपल्या याच कामगिरीनं प्रेक्षकांची मन जिंकतोय का पाहायला मिळणार आहे. चालू सामन्या दरम्यान अंतिम सामन्यात ठराव आपण पाहतोय लांजा विरुद्ध